शेतकरी बंधूंनो, हलक्या कोरडवाहू जमिनीमध्ये जर आपल्याला कापसाची लागवड करायची असेल तर आपल्याला बियाणं निवडताना लक्ष देणं गरजेचं आहे. हलक्या जमिनीमध्ये एकतर आपल्याला कमी पाण्यामध्ये येणाऱ्या वाणाची निवड करणं, तसंच कमी कालावधीमध्ये येणाऱ्या वाणाची निवड करायची आहे. हलक्या जमिनीमध्ये ओलावा हा लवकर संपतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हलक्या जमिनीमध्ये जर आपण लवकर येणाऱ्या वाणाची निवड केली तर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव होण्याआधीच आपला कापूस हा वेचणीस येतो. त्याच्यामुळे तो एक बेनिफिट आपल्याला हलक्या जमिनीमध्ये लवकर येणाऱ्या वाणाची निवड करताना फायदा होणार आहे. आता हलक्या किंवा कोरडवाहू जमिनीमध्ये आपल्याला कोणतं वाण निवडणं हे गरजेचं आहे, फायदेशीर ठरणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मी तुम्हाला 5 वाणं सांगणार आहेत. हलक्या, मध्यम किंवा कोरडवाहू जमिनीसाठी तुम्ही या वाणाची लागवड करू शकतात. या 5 वाणापैकी कुठले एक जरी वाण घेतले तरी तुमची जमीन हलकी असू द्या, मध्यम असू द्या, कोरडवाहू असू द्या, पाण्याची सोय जरी नसेल तरी सुद्धा तुम्हाला उत्पादन हे चांगलं होणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे, आपल्या चॅनलला ॲग्री सरकारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि ही अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी देत असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करायचे आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. हलक्या जमिनीसाठी वाण निवडताना आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय की कमी कालावधीमध्ये येणारं वाण निवडायचं आहे. पाण्याचा ताण सहन करणारा आपल्याला वाण निवडायचं आहे. म्हणजे भविष्यामध्ये जर पावसाचा खंड जर पडला तर ते जे वाण करायला पाहिजे तर असं वाण आपल्याला निवडायचं. तर हे जे 5 वाणं मी तुम्हाला सांगलं हे कमी कालावधीत येणारे वाण आहे. साधारण 140 दिवसामध्येच कापूस या वाणाचा वेचणीस येतो, लवकर येणारे वाण आहेत. तसंच हलकी जमीन असू द्या, तुमची मध्यम जमीन असू द्या, पावसाचा जरी खंड पडला तरी सुद्धा हे वाण चांगले तग धरतात. त्यामुळे आपल्याला ह्याच वाणाची निवड करायची. तर त्याच्यामध्ये सुरुवातीचा आणि क्रमांक नंबर 1चं जे वाण आहे ते आहे राशी कंपनीचं स्विफ्ट 971 नाव आहे. आता हे वाण सुद्धा मित्रांनो लोकप्रिय वाण आहे. जास्त उत्पादन क्षमता या वाणामध्ये आहे, राशीच्या स्विफ्ट वाणामध्ये, आणि बोंडाचं वजन सुद्धा चांगलं आहे. ह्या वाणाची खासियत जर बघायला गेलं तर आपल्याला 75% जो कापूस आहे 2 ते 3 वेचणीमध्येच होतो. त्याच्यामुळे आपल्याला दिवाळीच्या आत कापूस हा घरी येतो. हलक्या जमिनीमध्ये तुम्ही राशी कंपनी स्विफ्ट वाणाची निवड करू शकतात. साधारण 140 दिवसामध्येच आपल्याला हा कापूस वेचणीस येतो. त्याच्यामुळे आपल्याला पावसावरच आपल्याला हा कापूस येतो. एक्स्ट्रा पाणी द्यायचं ह्या वाणाला गरज लागत. असं शेतकरी बंधूंनो, जरी शेवटचा परतीचा पाऊस जरी मोठा झाला तरी या वाणामध्ये आकस्मिक मोर रोग येत नाही. त्याच्यामुळे हा वाण आपल्या लागवडीसाठी अत्यंत चांगला आहे. हलक्या जमिनीमध्ये, मध्यम जमिनीमध्ये, कोरडवाहू जमिनीसाठी तुम्ही या वाणाची लागवड करू शकतात. पहिल्या पसंतीचा क्रमांक ठेवायचा तुम्हाला राशी कंपनीचं स्विफ्ट 971. आता दुसरं जे वाण सांगणार आहे त्या मित्रांनो तुळशी कंपनीचं कबड्डी. हे सुद्धा मित्रांनो वाण अतिशय लोकप्रिय वाण आहे. शेतकऱ्यांना या वाणाने सुद्धा भरपूर नफा हा मिळवून दिलेला आहे. साधारण 135 ते 40 दिवसामध्ये या वाणाचा जो कापूस आहे हा वेचणीस आपल्याला येतो. या वाणाचे तुळशी कंपनीच्या कबड्डी या वाणाची जर वैशिष्ट्य बघायला गेले तर कमी पावसामध्ये हे वाण आपल्याला स्थिर उत्पादन देतं आणि जरी जास्त पाऊस झाला तरी सुद्धा उत्पादनामध्ये घट येत नाही. फक्त काही शेतकऱ्याचा जो अनुभव कबड्डी वाणामध्ये आहे की बोंड जरा बारीक आहेत इतर वाणाच्या तुलनेमध्ये आणि कापूस वेचणी जरा चिकट आहे. बाकी सर्व गोष्टींमध्ये कबड्डी वाण अतिशय चांगलं आहे. कमी पाऊस काळासाठी आपल्याला यावर्षी पाऊस काळ कमी सांगितला असल्यामुळे हवामान विभागाने तुम्ही निश्चितपणेच कबड्डी वाण जे आहे ते क्रमांक 2 ला ठेवू शकता. तुलसी कंपनीचं कबड्डी. 3 नंबरचं वाण आहे मित्रांनो अजित 155. कोरडवाहू जमिनीसाठी अत्यंत प्रसिद्ध असलेलं वाण आहे. सर्वाधिक उत्पादन क्षमता या वाणाची आढळून आलेली आहे. बोंडाचं वजन सुद्धा चांगलं आहे. भविष्यामध्ये पावसाचा खंड जरी पडला तरी पात्याची गळ होत नाही, फुलाची गळ होत नाही. अजित 155 ची बोंड जी इतर वाणापेक्षा चांगली पोहोचतात. त्यामुळे आपल्याला उत्पादन क्षमता या वाणामध्ये चांगली आढळून आली. 3ऱ्या क्रमांकाचा पर्याय म्हणून अजित 155 या वाणाची निवड करू शकतात. आता 4 नंबरचं जे वाण आहे ते कावेरी कंपनीचं ATM आहे. हलक्या जमिनीसाठी, मध्यम जमिनीसाठी, कोरडवाहू असेल तुम्हाला अतिशय चांगलं वाण आहे. ह्या वाणाची निवड तुम्ही करू शकतात. कमी पाऊस काळातही वाण चांगलं तग धरतं. लवकर वेचणीस या वाणाचा कापूस येतो. साधारण 140 दिवसामध्ये आपला कापूस हा वेचणीस येतो. रस चोषणाऱ्या किडी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी या वाणात चांगलं हे प्रतिकार करतं. आणि शेवटचं जे वाण आहे ते अंकुर कंपनीचं 3028 5 नंबरचं वाण आहे. आता अंकुर कंपनीचं 3028 हे सुद्धा अत्यंत चांगलं वाण आहे हलक्या जमिनीसाठी. या वाणाची जर खासियत बघायला गेलं तर बोंडाचं वजन जे आपल्याला मध्यम भेटतं, पण बोंडांची संख्या इतर वाणाच्या तुलनेमध्ये जास्त आहे प्रति झाडास. त्यामुळे तुम्ही अंकुर कंपनीचं 3028 हा 5 नंबरला पर्याय ठेवू शकतात. तुम्हाला मी आत्तापर्यंत 5 वाण सांगितले. त्याच्यामध्ये सुरुवातीचं वाण सांगितलं राशी स्विफ्ट 971. 2 नंबरला आपण वाण जे सांगितले तुळशी कंपनीचं कबड्डी. 3 नंबरला अजित 155. 4 नंबरला कावेरीचं ATM आणि 5 नंबरला अंकुर 3028 हे 5 वाण सांगितलेत. या 5 वाणापैकी कुठल्याही एक वाणाची निवड तुम्ही पाण्याची सोय नसलेल्या मध्यम जमीन असू द्या, हलकी जमीन असू द्या लागवड करू शकतात. तसंच अजून इतरही पर्याय आहेत मार्केटमध्ये जे की तुम्ही हलक्या जमिनीसाठी निवडू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामध्ये राशी कंपनीचं न्यू एक आहे. तुलसीचं 9 नंबरचं एक वाण आहे. नुजिविडीचं आशा सुद्धा आहे. त्यानंतर MRC 7361 हे सुद्धा एक वाण आहे.
गरुडा हे सुद्धा प्रसिद्ध वाण आहे. प्रभात कंपनीचं सुपरकॉट या वाणाची सुद्धा लागवड तुम्ही हलक्या मध्यम जमिनीमध्ये करू शकतात. आणि बाउन्सर हे नवीन एक वाण प्रसिद्ध झालेले. असे तुम्हाला काही पर्याय दिले तर, पण चांगले पर्याय 5 निवडले होते मी आणि इतर पर्याय सुद्धा सांगितले. तर ह्या वाणाची निवड तुम्हाला करायची हलक्या जमिनीसाठी, कारण की यावर्षी पाऊसकाळ कमी, उत्पादन जर आपल्याला चांगलं काढायचं असेल तर लवकर येणाऱ्या वाणाची निवड करायची. हे 5ही जे वाण आहेत हे लवकर येणारे वाण आहेत. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कोणतं वाण निवडायचं आहे. शेतकरी बंधूंनो, तसंच जर तुम्हाला कापूस पिकामध्ये मार्गदर्शन पाहिजे असेल तर अतिशय माफक दरामध्ये आपण सुविधा उपलब्ध केलेली. खालील दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. फक्त 99 रुपये फीसमध्ये तुम्ही संपूर्ण कापूस पिकाबद्दल मार्गदर्शन घेऊ शकता. अशाच शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि इतकी तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती देत असल्यामुळे तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.